आजचं आपलं हे MPSC इंटिग्रेटेड बॅच 2021-22 साठीचं लेक्चर नंबर 11. मला वाटतं बॅच सुरू झाल्यानंतर सुरुवातीची 10 लेक्चर्स जी असतील ती ओपन टू ऑल असतील असं सांगितलं गेलं होतं. पण तरीही माझ्या बाजूने मी आणखी एखाद 2 लेक्चर किंवा आजचं लेक्चर 11वं लेक्चर जे आहे त्याचा ॲक्सेस सर्वांना द्यायला लावलेला आहे. प्रवेशाच्या ज्या काही टेक्निकल बाबी असतील त्या तुम्ही ऑफिसशी बोलून घ्या. दुसरा मुद्दा महत्त्वाचा, कालची जी टेस्ट आपण घेतली त्याच्यावरचं डिस्कशन आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की किती मार्क्स पडले, किती प्रश्न बरोबर आले, किती प्रश्न चुकीचे आले. हे तुम्ही बघितलं असेलच. तुमच्या काय चुका झाल्या ते लिहून ठेवायला मी सांगितलं होतं. तर मी असं गृहीत धरतो की तुम्ही ते लिहून ठेवलं असेल. ज्यांनी तेवढं डिटेलिंग केलं नसेल, मोगम असं म्हटलं असेल तर मी अभ्यास केला नाही, समजा असं लिहिलं असेल एखाद्याने की मी अभ्यास केला नाही म्हणून माझे प्रश्न चुकले, त्याचं आणखी डिटेलिंग करायला पाहिजे की मी अभ्यास का केला नाही. नुसतं मी अभ्यास केला नाही म्हणून चालणार नाही. मी अभ्यास का केला नाही, कामध्ये सगळं अडकलेलं आहे. 1, मी आळशी आहे. 2, मला पोस्ट खरोखर मिळवायचीच नाही आहे. 3, मी कामधंदा दुसरा काही नाही आहे म्हणून MPSCच्या नादाला लागलो आहे. 4, मला पोस्ट मिळवायची आहे, मला कळतं आहे की अभ्यास करायला पाहिजे पण मला वळतच नाही आहे. मग वळण्यासाठी काय केलं पाहिजे? कोणी फटका मारायला पाहिजे का? काय झालं पाहिजे? अन्नपाणी बंद करायला पाहिजे का? मग ते जे काही आहे ते बघायला पाहिजे की हां, मला MPSC करायचं आहे, मला पहिल्या अटेम्प्टमध्ये पोस्ट मिळवायची आहे, पण तरीही मी अभ्यास करत नाही. 90% लोकांचं हे असंच असतं. पोस्ट कोणाला नको असते, प्रत्येकाला हवी असते. पहिल्या अटेम्प्टमध्ये कोणाला नको असते, प्रत्येकाला हवं असतं. पण अभ्यास मी तरीही करत नाही का? आळस किती आहे माझ्या अंगात. आणि तो आळस आहे म्हणजे नेमकं काय आहे? असं काय होतं की मी टेबलवर बसण्याच्या वेळेला मला बसावंच वाटत नाही. असं काय होतं की मला वाचताना उठून पळून जावं वाटतं. असं काय होतं की मला झोपच येते. मग रात्री माझी झोप पूर्ण होत नाही का? मग झोप रात्री पूर्ण होत नाही त्याची कारणं काय आहेत? मग मी उशिरा झोपतो का? मग उशिरा झोपत असेल तर कारण काय? मी वेबसिरीज बघत बसतो का? मी फेसबुकवर टाईमपास करतो का? मी व्हॉट्सॲपवर चॅटिंग जास्त करतो का? है ना. मोबाईल नावाची गोष्ट जी आहे ते तुमचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्याला धारातीर्थी पाडत असतं. माझी एकाग्रता, अवॉइड ऑल दोज थिंग्स विच कॅन ब्रिंग अँझायटी इन यू. तुमच्यामध्ये चंचलता आणणाऱ्या प्रत्येक गोष्टीला टाळा. मी नेहमी म्हणतो, अवॉइड ऑल दोज थिंग्स विच कॅन ब्रिंग अँझायटी इन यू. तुमच्यामध्ये चंचलता, तुमची एकाग्रता नष्ट करणाऱ्या कोणत्याही गोष्टीला टाळा. अत्यंत क्रूरपणे टाळा. मला ही गोष्ट डिस्टर्ब करते आहे ना, बंद. माझी एकाग्रता यामुळे भंग होते ना, बंद. माझ्या घरातले आई वडील भाऊ बहीण नातेवाईक ह्यांच्या बोलण्यामुळे माझ्या अभ्यासावर परिणाम होतो ना, बंद. मला ह्या जागेवर अभ्यास होत नाही ना, ही जागाच बंद. ह्या वेबसिरीजमुळं माझा अभ्यास होत नाही, बंद. या पर्टिक्युलर XYZ व्यक्तीमुळं माझं कॉन्सन्ट्रेशन हलतं आहे ना, बंद. हे ज्याला करता येतं ना, जो एवढा धारदार असतो तो पहिल्या प्रयत्नात DC होतो. आणि हे ज्यांना जमत नाही, जे मुळमुळीत आहेत, ज्यांना असं वाटतं जाऊ द्या ना, त्यांनी माझ्याकडं गायडन्सला येऊ नये. आणि ह्याचं कारण काय आहे? मी ज्या वेळेला शिकवतो त्यावेळेला माझ्या डोक्यात हे स्पष्ट असतं की तुम्ही इथं मी सांगितलेल्या गोष्टी, मी सांगितलेली कृती करून आलेले आहात आणि आता लेट्स टॉक अबाउट स्टडी. तरच ते शक्य होईल, अदरवाईज होणार नाही. तर ते पुन्हा एकदा बघा, अजून ॲनालिसिस केलं नसेल की कालच्या टेस्टचं काय झालं, नेमकं माझं का चुकलं, काय चुकलं, कसं चुकलं. आणि बऱ्याचदा असं असतं की नव्या लोकांचं असं असतं की त्यांना इगो खूप असतो. असं कसं होऊ शकतं? मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी फलाण्या IT कंपनीत कामाला आहे, मी फलाण्या बँकेत कामाला आहे, मला ही एवढी अक्कल कशी? नसू शकते अक्कल. डोंट वरी अबाउट इट. काळजी करूच नका. आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसण्यामागे कोणत्याही प्रकारचा इंटेलेक्च्युअल इन्सल्ट मानून घेऊ नका. जेवढं तुम्ही बघाल की मी कुठे उभा आहे तेवढं लवकर पोस्टपर्यंत पोचणं सोपं होईल. तर टेस्टचं एकदा ॲनालिसिस करून घ्या. तर आजचं आपलं हे लेक्चर नंबर 11. आपण गेल्या लेक्चरमध्ये फेडरल नावाची जी संकल्पना आहे
त्याची चर्चा केलेली आहे. त्यानंतर मी म्हणालो होतो की टेरिटरी ऑफ इंडिया ही संकल्पना काय आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि युनियन ही जी संकल्पना आहे ती आपल्याला बघायची आहे. ठीक आहे. हे बघण्याच्या आधी फेडरलमध्ये जी आपण चर्चा केली होती की तुमचं केंद्र आणि तुमची राज्य या दोघांमध्ये सत्तेचे जे विभाजन आहे किंवा दुसऱ्या भाषेमध्ये जर शब्द वापरायचा अधिकारांचे जे वाटप आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर जे काही आहे किंवा डिव्हिजन ऑफ पॉवर, ह्या तत्वाला संविधानानं मान्यता दिलेली आहे. त्याला आपण फेडरल स्ट्रक्चर असं म्हणतो किंवा या तत्वाला फेडरलिझम असं म्हटलं जातं. हे आपण पाहिलं होतं आणि आपण त्यावेळेला असंही बोललो होतो की हे जे सत्तेचं विभाजन आहे किंवा अधिकारांचं विभाजन आहे हे तुमच्या कायदेमंडळाच्या सुद्धा पातळीवर आहे आणि दुसरं हे तुमच्या कार्यकारी मंडळाच्या सुद्धा पातळीवर आहे. एक्झिक्युटिव्हच्या पातळीवर पण आहे आणि लेजिस्लेचरच्या पातळीवर पण आहे. ज्युडिशरी जी आहे, न्यायपालिका जी आहे, ज्युडिशरी जी आहे, न्यायपालिका ही भारतामध्ये युनिफाईड पद्धतीने काम करते, एकात्मिक पद्धतीने काम करते. ती सरसकट एकाच लॅडरवर, एकाच पायऱ्यांनी वर खाली होते. भारताचं जे संविधान आहे त्या संविधानावर हुकूम कायदेमंडळ काम करतंय का, भारताचं जे संविधान आहे त्यावर हुकूम कार्यकारी मंडळ काम करतंय का, हे चेक करण्याचं काम ज्युडिशरी करत असते. म्हणजे कायदे करताना संविधानाचा भंग झालाय का हे चेक करण्याचं काम ज्युडिशरी करत असते. कार्य करताना संविधानाचा भंग झालाय का हे ज्युडिशरी चेक करत असते. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं काम ज्युडिशरी चेक करत असते ते म्हणजे संविधानामध्ये जे फेडरलिझमचं तत्व सांगितलेलं आहे, संविधानामध्ये केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जे वाटप सांगितलेलं आहे सत्तेचं आणि अधिकारांचं, त्या वाटपाला अनुसरूनच कारभार हाकला जातोय की नाही हे सुद्धा चेक करण्याचं काम ज्युडिशरी करत असते. म्हणजे तुमचं कायदे मंडळ, तुमचं कार्यकारी मंडळ हे संविधानाला अनुसरून काम करत आहे की नाही हे चेक करण्याचं काम न्यायपालिका करते. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जे अधिकारांचं वाटप म्हणजे जे फेडरलिझमचं तत्व संविधान मानतं किंवा संविधानानं दिलेलं आहे की घटक राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये अधिकारांचं वाटप असावं, तर हे वाटप घटनात्मक पद्धतीने करून देण्यात आलेलं आहे. त्या वाटपामध्ये केंद्र ढवळाढवळ करत आहे का, केंद्र घटक राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करत आहे का, केंद्र घटक राज्यांचे हे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे का, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत आहे का, या सगळ्या बाबींची देखील तपासणी न्यायपालिका करत असते. आणि जर ते तसं झालं तर ते फेडरलिझम या तत्वाच्या विरुद्ध आहे, म्हणून त्याला आळा घालण्याचं काम, त्यावरती नियंत्रण घालण्याचं काम देखील न्यायपालिका करत असते. हे समजावून घ्या. या ज्या बाबी मी सांगतो या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत, परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या आहेत. याच्यामध्ये साईड ट्रॅक होऊ नका, अतिरिक्त संशोधन करू नका. जेवढं मी सांगतो आहे तेवढेच ते लक्षात घ्या. मला एक क्वेरी कोणीतरी पाठवली, माझ्यापर्यंत ती क्वेरी आली आहे. मी ती क्वेरी वाचतो, ईमेलवर मला लिहून दिली आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय, कायद्याची अंमलबजावणी कंसात तपासणी होते की नाही हे पाहण्यासाठी न्यायपालिका आहे. काय वाक्य आहे त्या क्वेरीतलं? पहिलं कुठल्या तरी विद्यार्थ्यांनी पाठवली आहे, कायद्याची अंमलबजावणी तपासणी होते की नाही ते पाहण्यासाठी न्यायपालिका आहे. हे विधानच चुकीचं पाठवलंय मला. काय जे पाठवलंय, कायद्याची अंमलबजावणी तपासणी होते की नाही हे पाहण्यासाठी न्यायपालिका आहे. नाही, कायद्याची अंमलबजावणी होते की नाही हे तपासणी होते की नाही असं नाही म्हणालो मी. व्यवस्थित जरा ऐकत चला. कायदे मंडळानं केलेली कायदे निर्मिती आणि या कायदे निर्मितीच्या आधारावर कार्यकारी मंडळानं केलेलं कार्य, या दोन्ही बाबी संविधानाला अनुसरून आहे की नाही याची तपासणी न्यायपालिका करते. कायद्याची अंमलबजावणी कंसात तपासणी होते की नाही हे पाहण्यासाठी न्यायपालिका आहे असं नाही म्हटलंय. नीट समजून घ्या कॉन्सेप्ट, ऐकण्यामध्ये गल्लत करू नका. तुमचं कायदे मंडळ आणि तुमचं कार्यकारी मंडळ हे संविधानाप्रमाणे काम करत आहे की नाही, संविधानानं कायदे मंडळाला जे अधिकार दिलेले आहेत कायदे करण्याचे आणि संविधानानं कार्यकारी मंडळाला जे अधिकार दिलेले आहेत काम करण्याचे किंवा कार्य करण्याचे, या दोन्ही बॉडीज या संविधानाला पाईक राहून काम करत आहेत की नाही
हे चेक करण्याचं काम न्यायपालिका करत असते. हे चेक करण्याचं म्हणजे तुम्ही तुमचा कारभार स्वतःच्या मनाने तर नाही करत आहे ना, तुमच्या अधिकारांच्या बियॉन्ड जाऊन तर नाही करत आहे ना, हे चेक करण्याचं काम न्यायपालिका करत असते, असं ते वाक्य आहे. इथे लिहिलंय कायद्याची अंमलबजावणी किंवा तपासणी होते की नाही हे पाहण्यासाठी न्यायपालिका आहे. कायद्याची अंमलबजावणी संविधानाला अनुसरून होते की नाही हे पाहण्यासाठी न्यायपालिका आहे. क्वेरी दुरुस्त करून विचारायला पाहिजे. कायद्याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी न्यायपालिका नाहीये, म्हणजे केलेला कायदा नाही, कायदा जो केला जातोय तो संविधानाला अनुसरून आहे का हेही न्यायपालिका पाहते, आणि केलेल्या कायद्याची अंमलबजावणी संविधानाला अनुसरून होते की नाही हे न्यायपालिका पाहते. पुढचं वाक्य आहे पण राज्यांचे कायदे वेगळे आहेत आणि केंद्राचे कायदे वेगळे आहेत, मग न्यायपालिकासाठी एकच कायदा कसा होईल, आणि तो सगळ्या भारतासाठी समान कायदा कसा होईल, मग आपण न्यायपालिकामध्ये सर्वांसाठी एकच कायदा असे म्हणू शकतो का. पण राज्यांचे कायदे वेगळे आहेत आणि केंद्राचे कायदे वेगळे आहेत, मग न्यायपालिकासाठी एकच कायदा कसा होईल. राज्यांचे कायदे वेगळे आहेत आणि संसदेचे किंवा केंद्राचे कायदे वेगळे आहेत हे करेक्ट आहेत, पण राज्यांचे कायदे आणि केंद्राचे संसदेचे कायदे या दोघांनाही चौकट कशाची आहे, भारतीय संविधानाची आहे. या दोघांनाही चौकट कशाची आहे, भारतीय संविधानाची. घटक राज्य सुद्धा संविधानाला अनुसरूनच कायदे करतात आणि केंद्र पण संविधानाला अनुसरूनच कायदे करते. त्यामुळं घटक राज्यांना ज्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार आहे त्या विषयावरच ते कायदे करत आहेत का, आणि संसद सुद्धा ज्या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे त्याच विषयावर संसद कायदे करते का हे पाहण्याचं काम न्यायपालिका करते. लक्षात येतंय ना. मग न्यायपालिकासाठी एकच कायदा, न्यायपालिकासाठी एकच कायदा होईल असं नाही. न्यायपालिका युनिफाईड आहे. न्यायपालिका राज्यांची वेगळी आणि केंद्राची वेगळी असं नाहीये, ती कॉमन आहे टू केंद्र ॲज वेल ॲज राज्य. नीट समजावून घ्या, गडबड करू नका, काहीही अर्थ वेगळे लावू नका. परत मी क्लिअर करतो, न्यायपालिका, संसद आणि केंद्राचं कार्यकारी मंडळ, घटक राज्यांचं कायदे मंडळ आणि घटक राज्यांचं कार्यकारी मंडळ या चारही बॉडीज संविधानाला अनुसरून काम करत आहेत की नाही याची तपासणी करतं. हे वाक्य जे क्वेरीत आलंय, कायद्याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी न्यायपालिका आहे. अंमलबजावणी होते की नाही, अंमलबजावणी आणि कायद्याची निर्मिती हे न्यायपालिका संविधानाला अनुसरून होतंय की नाही हे पाहण्याचं काम करते. राज्याचे कायदे वेगळे आहेत, केंद्राचे वेगळे आहेत. कायदे वेगळे जरी असले तरी देखील त्या कायद्यांची अंमलबजावणी आणि त्या कायद्यांची निर्मिती घटनेला, संविधानाला अनुसरून होते की नाही हे पाहण्याचं काम न्यायपालिका करत असते. त्यामुळे न्यायपालिकेचा कायदा दोन्हींकरता समानच राहतो. आणि शेवटी विचारलंय न्यायपालिकामध्ये सर्वांसाठी एकच कायदा असे म्हणू शकतो का. हो, न्यायपालिकेत सगळ्यांसाठी एकच कायदा आहे. न्यायपालिकेमध्ये सगळ्यांसाठी एकच कायदा आहे. हे जेव्हा मी ज्युडिशरी शिकवेन त्यावेळेला हे जास्त क्लिअर होईल. युनिफाईड ज्युडिशरीचा जो मुद्दा आहे, कन्फ्यूज होऊ नका. कशाही पद्धतीने लेक्चर आपण आपल्याला पाहिजे तसं ऐकतो की जे सांगितलं जातं तसं ऐकतो, हे नीट समजून घ्या. ठीक आहे, ही क्वेरी होती. आणखी तरी काही क्वेरी असेल तर माझ्याशी तुम्ही बोलू शकता, त्यानंतर आपण बोलूया. तर आता आपला मुद्दा होता की आपण फेडरलिझम नावाची गोष्ट पाहिली, ज्याच्यामध्ये केंद्र आणि घटक राज्य यांच्यामध्ये अधिकारांचं वाटप आहे असं आपण पाहिलं. यांच्यामध्ये अधिकारांचं वाटप आहे असं आपण पाहिलं. पण आता मला विचारायचं आहे, भारतामध्ये काही घटक राज्य आहेत, बरोबर आहे, आणि भारतामध्ये काही केंद्रशासित प्रदेश आहेत, बरोबर आहे, ज्याला इंग्रजीमध्ये युनियन टेरिटरीज असं म्हणतात, युटीज. करेक्ट आहे. मग आता आपण फेडरलिझमचं जेव्हा तत्व घेतलं त्यावेळेला आपण काय म्हणालो की केंद्र आणि घटक राज्यांमध्ये अधिकारांचं वाटप आहे. मग हे अधिकारांचं वाटप कोणत्या पातळ्यांवर आहे, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ. मग हे राज्यांचं आम्हाला कळलंच, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा हे समजलं, कर्नाटक. पण मग हे केंद्रशासित प्रदेशांसाठी सुद्धा अशा पद्धतीने अधिकारांचं वाटप केलेलं आहे का. केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुद्धा केंद्र आणि त्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये अधिकारांचं असं वाटप झालं आहे का, की त्या केंद्रशासित प्रदेशांवरचा कंट्रोल, नियंत्रण हे केंद्राकडे असतं, काय तिकडे प्रकार आहे. घटक राज्यांप्रमाणेच केंद्रशासित प्रदेशाची राज्यव्यवस्था तयार केली असते का, तर नाही. आज भारतामध्ये तुम्ही जर पाहिलं तर काय करा, लेक्चर झाल्यानंतर मला पुढच्या लेक्चरच्या आधी भारताच्या मॅपवर जेवढ्या भारतामध्ये आज केंद्रशासित प्रदेश आहेत ते लोकेट करून पाठवा. अंदमान, निकोबार,
पद्दुचेरी, दादरा नगर हवेली, दमन दीव, जे काही आहेत तुमच्या, चंडीगड, काय आहे तुमचं लडाख वगैरे, या सगळ्या मला लोकेट करून त्या मॅपचा फोटोग्राफ काढून मला तुम्ही मेलवरती पाठवा. हे लेक्चर झाल्यावर मला सांगा आज भारतामध्ये किती केंद्रशासित प्रदेश आहेत. तुमच्याकडे मी ॲटलास घ्यायला लावलेला आहे. त्या ॲटलासमध्ये भारतातले सगळे केंद्रशासित प्रदेश लोकेट करून दिलेले आहेत. ते व्यवस्थितरित्या लोकेट करून मला त्याचा फोटोग्राफ काढून आज लेक्चर झालं की पाठवा. तर मला प्रश्न हा विचारायचा आहे की घटक राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये जे फेडरलिझमचं तत्व आपण मानतो तसंच तत्व केंद्रशासित प्रदेश हे जे आपण पाहिलं दादरा नगर हवेली, दमन दीव आणि केंद्र यांच्यामध्ये आहे का? फेडरलिझमचं तत्व हे केंद्र सरकार आणि किंवा केंद्र आणि केंद्रशासित प्रदेश या दोघांमध्ये सुद्धा राज्यांप्रमाणे असतं का? तर ते तसं नसतं. याचं एक साधं उदाहरण तुम्हाला देतो. आपण म्हटलं 4 जणांची फॅमिली आहे, नवरा बायको मुलगा मुलगी. आपण पाहिलं ना फेडरलिझमचे तत्व की वडील कंट्रोल करू शकत नाही म्हणून ते काही अधिकारांचं वाटप करतात. पण अधिकारांचं वाटप करताना सुद्धा आपण अगदी पॅट्रियार्कल नोशननी म्हटलं, पुरुष सत्ताक विचार केला, एकदम वाईट विचार केला, तर समजा मुलगी जी काही आहे, एक मुलगी आहे आणि एक त्यांना मुलगा आहे, की मुलाला त्यांनी अधिकार दिले का? कारण जो काही आहे तो बंड करण्याचे त्याचे चान्सेस जास्त आहे. पण मुलगी जी काही आहे ती वडिलांना वाटतं की नाही, हिला जर थोडेसे जास्त अधिकार मी दिले तर मुलीची जात आहे आणि हिने जर काही केलं तर काय आहे, हा माझ्या इज्जतीवरचा धोका आहे, माझ्या रेप्युटेशनवरचा धोका आहे ना. नॉर्मल मराठी मध्यमवर्गीय समाजामध्ये काय असतं, मुलगी जी काही आहे तिला फार जपलं जातं. अर्थात ते चुकीचं आहे काय हा नंतरचा मुद्दा. पण इथं वडील जर म्हटले की ठीक आहे मी मुलाला अधिकारांचं वाटप करतो, फेडरलिझम इथं ठेवतो, पण मुला इतके अधिकार मुलीला देऊन काय उपयोग नाही. मुलाला जर रात्री 9 पर्यंत घरात येण्याची मुभा असेल तर मुलीला ती संध्याकाळी 7 पर्यंतच ठेवायला पाहिजे, 7च्या आत घरातच ठेवायला पाहिजे. मुलाला मी 10 प्रश्न नाही विचारू शकत, पण मुलीला मी ते 10 प्रश्न विचारायला पाहिजे. का? कारण मुलगी हा थोडासा नाजूक मुद्दा माझ्यासाठी वडिलांसाठी होऊ शकतो. तसंच भारताच्या लेवलवर पण आहे. ज्या वेळेला हे जे युनियन टेरिटरीज किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांचं जर तुम्ही लोकेशन पाहिलं तर इथं समुद्रात कुठंतरी म्हणजे आंतरराष्ट्रीय दृष्ट्या स्ट्रॅटेजिक पॉइंट्स आहेत, स्ट्रॅटेजिक लोकेशन्स आहेत, सामरिक अर्थानं महत्वाची अशी ती लोकेशन्स आहेत. काहीतरी आंतरराष्ट्रीय त्यांना महत्व आहे किंवा त्यांना काहीतरी राजनैतिक महत्व आहे आणि त्या प्रदेशांना घटक राज्यांइतके अधिकार, त्या प्रदेशांबरोबर घटक राज्यांइतका अधिकारांचं वाटप करणं केंद्र सरकारसाठी किंवा केंद्रासाठी धोकादायक आहे. उदाहरणार्थ अंदमान निकोबारचं स्ट्रॅटेजिक लोकेशन, पद्दुचेरीचं लोकेशन, लक्षद्वीपचं लोकेशन, दादरा नगर हवेलीचं लोकेशन, दमन दीवचं लोकेशन किंवा चंडीगडचा जो काही एक अंतर्गत मुद्दा आहे तो, अशा अनेक बाबी आहेत की ज्या तिथल्या लोकेशन्समुळे किंवा तिथल्या अंतर्गत राजकारणामुळे सुद्धा त्या भूगोलाला, त्या भूमीला घटक राज्यांचा दर्जा दिलेला नाही. कारण जर घटक राज्यांचा दर्जा दिला तर मग त्यांच्याबरोबर अधिकारांचं वाटप करावं लागेल. घटक राज्यांबरोबर आणि केंद्र आणि घटक राज्यांमध्ये जो फेडरलिझमचा मुद्दा येतो तशा दृष्टीने अधिकारांचं वाटप या भारतातल्या केंद्रशासित प्रदेशांबरोबर, आता ते किती आहेत हे तुम्ही मला सांगणार आहात लेक्चर झाल्यावर लोकेट करून, तर त्या केंद्रशासित प्रदेशांना सुद्धा तसे अधिकार देण्यात आलेले नाहीत. म्हणजेच काय, त्या केंद्रशासित प्रदेशांबरोबरचं केंद्राचं नातं म्हणजे केंद्र, व्यवस्थित मी इकडे लिहितो, केंद्र आणि केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र आणि घटक राज्य म्हणजे काय तुमचे 28 आहेत आणि ही जी काही 9 आहेत ती, ठीक आहे. या दोघांमधलं जे संबंध आहे, केंद्र आणि घटक राज्य संबंध आणि केंद्र आणि केंद्रशासित प्रदेश संबंध, या दोन्ही संबंधांचा प्रकार जो आहे तो वेगळा आहे. दे शेअर डिफरंट बॉन्ड, दे शेअर डिफरंट रिलेशनशिप. मी सांगितलं ना, वडील आणि मुलगा यांच्यातलं नातं आणि वडील आणि मुलगी यांच्यातलं नातं यात फरक आहे. मुलाला थोडे जास्त अधिकार दिलेले आहेत, मुलीला थोडे कमी अधिकार दिलेले आहेत. का? कारण हिच्याविषयी थोडंसं त्यांचा धागा जो आहे तो वेगळा आहे, मुलाचं काय नाही, जे काही आहे ते.
त्याच पद्धतीने केंद्र आणि घटक राज्य यांच्यातले नातं वेगळं आहे आणि केंद्र आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यातलं नातं वेगळं आहे. फेडरलिझमचं जे तत्व आहे, फेडरलिझमचं जे तत्व आहे ते या घटक राज्यांबरोबर मोठ्या प्रमाणावर राबवलं जातं, मोठ्या प्रमाणावर राबवलं जातं. लक्षात येतंय? हा फार महत्वाचा मुद्दा आहे. केंद्राचा डायरेक्ट कंट्रोल केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनावर असतो. इथे तुमचा डायरेक्ट कंट्रोल नसतो. कंट्रोल असतो पण त्याच्यामध्ये अधिकारांचं वाटप केलेलं असतं. केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र आणि घटक राज्य यांच्यातले संबंध हे वेगवेगळे आहेत. एवढं जरी आजच्या लेक्चरमधून कळालं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. की सरांनी सांगितलं होतं की केंद्र आणि घटक राज्य यांच्यामधलं कायदे मंडळ, कार्यकारी मंडळातलं जे काही रिलेशनशिप आहे यांच्या संदर्भातलं ते वेगळं आहे. केंद्रानं जे काही त्यांचे अधिकार आहेत ते दोघांमध्ये वाटले गेलेले आहेत, घटक राज्य आणि केंद्रामध्ये. संविधानानंच अशा पद्धतीने तरतूद करून ठेवलेली आहे की कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळाच्या बाबतीत केंद्राचे अधिकार वेगळे, घटक राज्यांचे अधिकार वेगळे. पण केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत अशा पद्धतीने प्युअर फेडरलिझमचं तत्व जे काही आहे ते मानण्यात आलेलं नाही. केंद्र आणि केंद्रशासित प्रदेश याच्यातला संबंध वेगळा आहे. थोडासा थेट कंट्रोल, डायरेक्ट नियंत्रणाचा मुद्दा केंद्रशासित प्रदेशांच्या संदर्भात येतो. लक्षात येतंय? हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. हे नीट समजावून घ्या आणि लेक्चर झाल्यावर भारताचा नकाशा काढून त्याच्यामध्ये आज भारतात असणाऱ्या केंद्रशासित प्रदेशांना नावासकट लोकेट करून फोटो मला पाठवा. नावासकट लोकेट करून फोटो मला पाठवा. लक्षात येतंय? हा झाला फेडरलिझमशी संबंधित असणारा महत्वाचा मुद्दा. हा झाला फेडरलिझमशी संबंधित असणारा महत्वाचा मुद्दा. याच्यावर डिटेल आपण बोलूया. आता काहींना शंका येऊ शकते किंवा ज्यांना काही थोडंफार जास्त माहिती आहे, पण सर दिल्ली जे काही आहे ते थोडंसं वेगळं केंद्रशासित, दिल्ली हे केंद्रशासित प्रदेशाचं आहे ना, पण दिल्लीचा जो दर्जा आहे तो एक्सेप्शनल आहे. दिल्ली या केंद्रशासित राज्याचा दर्जा एक्सेप्शनल आहे. तुम्ही जर पाहिलं तर दिल्लीला सुद्धा मुख्यमंत्री वगैरे आहेत घटक राज्यांप्रमाणे. दिल्ली हा थोडासा अपवाद आहे. नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली, NCTD असं त्याला म्हणतात. नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली एक कायदा आहे, त्याच्यामुळे दिल्लीला एक विशेष दर्जा दिलेला आहे, स्पेशल स्टेटस दिलेला आहे. त्यामुळे दिल्ली हे थोडंसं घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या मध्ये येऊन राहतं. जरी त्याचा पॉलिटिकल दर्जा हा केंद्रशासित प्रदेश असला तरी दिल्लीच्या बाबतीत राजधानी असल्यामुळे एक वेगळा निकष लावलेला आहे. ज्या वेळेला मी केंद्रशासित प्रदेश शिकवणार आहे त्यावेळेला मी दिल्लीविषयी सुद्धा डिटेल शिकवणार आहे. आत्ता ज्यांना फार थोडंसं शंका आली असेल त्यांच्यासाठी मुद्दा काय, दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश या पद्धतीच्या रिलेशनशिप स्टेटसला असणारा एक एक्सेप्शन आहे, एक अपवाद आहे. आणि ते अपवाद का आहे, कसं आहे हे आपण नंतर पाहणार आहोत. ओके फाईन. मग आता आपला फेडरलिझम किंवा फेडरल हा जो कन्सेप्ट आहे तो आपण नॉर्मल शिकवून संपला. हा डिटेल मी जेव्हा गरज लागेल तेव्हाही घेणार आहे. आता पुढचा मुद्दा, दोन संज्ञा मी सांगितल्या होत्या. टेरिटरी ऑफ इंडिया, भारताचा प्रदेश, आणि दुसरं युनियन, भारताचे युनियन. तर ह्या दोन संज्ञा आहेत. तर या दोघांमधला फरक आपल्याला बघायचा आहे की ज्या वेळेला भारताचा प्रदेश असा उल्लेख केला जातो तेव्हा नेमकं कोणत्या प्रदेशाविषयी त्यांना बोलायचं असतं, आणि भारताचे युनियन असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्यांना नेमकं काय म्हणायचं असतं. युनियन ही संज्ञा जेव्हा वापरली जाते तेव्हा त्याच्यामध्ये भारतातील केवळ घटक राज्य समाविष्ट असतात. युनियन या संज्ञेमध्ये घटक राज्य समाविष्ट असतात आणि टेरिटरी ऑफ इंडिया या संज्ञेमध्ये भारतातील घटक राज्ये, त्याचबरोबर भारतातील केंद्रशासित प्रदेश आणि टेरिटरीज विच मे बी अक्वायर्ड इन फ्युचर. टेरिटरीज विच मे बी अक्वायर्ड इन फ्युचर. किंवा सच टेरिटरीज विच मे बी अक्वायर्ड इन फ्युचर. भविष्यात मिळवले जाऊ शकणारे प्रदेश. टेरिटरीज विच मे बी अक्वायर्ड इन द फ्युचर. अशा तीनही टेरिटरीजचा समावेश टेरिटरी ऑफ इंडिया या कॅटेगरीमध्ये होतो. आपल्याला दोन कॅटेगरी बघायच्यात कारण परीक्षेला याच्यावर प्रश्न येऊ शकतो.
टेरिटरी ऑफ इंडिया असं आपण जेव्हा म्हणतो पॉलिटीमध्ये, भारताचा प्रदेश असा जेव्हा आपण शब्द वापरतो, तेव्हा त्याच्यामध्ये 3 प्रकारचे जॉग्राफी किंवा 3 प्रकारचं पॉलिटिकल स्ट्रक्चर आपल्याला म्हणायचं असतं. नंबर 1, भारतातील सर्व घटक राज्य, भारतातील सर्व केंद्रशासित प्रदेश आणि भारतामध्ये भविष्यात जोडले जाऊ शकणारे प्रदेश विच मे बी अक्वायर्ड. भारत नावाच्या देशामध्ये आता खरं तर आंतरराष्ट्रीय सिनारिओ असा झाला आहे, आधुनिक जगामध्ये आता काय पूर्वीसारखा कुठलाही नवीन प्रदेश जोडला जात नाही. पण जर स्वातंत्र्यानंतर तुम्ही पाहिलं, गोवा मुक्ती संग्राम होता, संस्थानांची आंदोलनं होती, पद्दुचेरी सारखा भाग होता, मग तुम्ही फ्रेंचांकडून ते मिळवलं, गोवा पोर्तुगीजांकडून मिळवलं, अगदी 1960 नंतरच्या या काही गोष्टी आहेत. तर त्यामुळं काही प्रदेश मिळवले जाऊ शकत होते. आज ती शक्यता तशी राहिलेली नाहीये, पण तरीही तो मुद्दा आहे की टेरिटरी ऑफ इंडिया, भारताचा प्रदेश असं ज्या वेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला त्या कॅटेगरीमध्ये भारतातली स्टेट्स, घटक राज्य, भारतातील केंद्रशासित प्रदेश, युनियन टेरिटरीज आणि टेरिटरीज विच मे बी अक्वायर्ड इन द फ्युचर, भविष्यात भारतामध्ये मिळवले जाऊ शकणारे प्रदेश, या 3ही घटकांचा समावेश टेरिटरी ऑफ इंडिया या कॅटेगरीमध्ये होतो. आणि ज्यावेळेला युनियन असा शब्द वापरला जातो, भारताचं युनियन, त्यावेळेला त्याच्यामध्ये केवळ घटक राज्यांचा समावेश होतो. म्हणजे ह्या 2 एक प्रकारच्या जॉग्राफिकल इंडिकेटर असणाऱ्या कॉन्सेप्ट्स आहेत की टेरिटरी ऑफ इंडिया असं म्हटल्यानंतर त्यात भारतातली घटक राज्य, त्याच्यात भारतातली केंद्रशासित प्रदेश आणि त्याच्यामध्ये भविष्यात मिळवले जाऊ शकणारे प्रदेश, या तिघांचा समावेश होतो. आणि युनियन ऑफ इंडिया किंवा युनियन या कॅटेगरीमध्ये भारतामध्ये असणारी घटक राज्ये, केवळ यांचा समावेश होतो. मग मी सत्य की असत्य विधाने असा प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतो की पुढे दिलेल्या विधानांपैकी सत्य विधाने ओळखा. एक्सपेक्टेड क्वेश्चन. अविधान काय दिलं जाईल? भारताचा प्रदेश, भारताचा प्रदेश ही संकल्पना भारताचे युनियन या संकल्पनेपेक्षा अधिक व्यापक आहे. इंग्रजीमध्ये काय? द एक्सप्रेशन नोन ॲज द टेरिटरी ऑफ इंडिया इज वाइडर दॅन द युनियन ऑफ इंडिया. करेक्ट आहे की नाही स्टेटमेंट? स्टेटमेंट सत्य आहे. भारताचा प्रदेश ही संकल्पना भारताचा युनियन या संकल्पनेपेक्षा व्यापक आहे. व्यापक म्हणजे काय? हिच्यात जास्त प्रदेशांचा समावेश केलेला आहे. म्हणजे एका अर्थाने काय, युनियन नावाची संकल्पना हे टेरिटरी ऑफ इंडियाचाच एक भाग आहे. म्हणजे टेरिटरी ऑफ इंडियामध्ये घटक राज्य पण येतात, म्हणजे युनियन हा टेरिटरीचाच एक भाग आहे. पण टेरिटरीमध्ये युनियनपेक्षा जास्त मुद्दे येतात, घटक राज्यांसोबत प्लस केंद्रशासित प्रदेश येतात आणि प्लस टेरिटरीज विच मे बी अक्वायर्ड इन फ्युचर, भविष्यात मिळवू जाऊ शकणारे प्रदेश सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा. आणि भारताचे युनियन याच्यामध्ये केवळ घटक राज्य असं समाविष्ट होतं. प्लेन फॅक्च्युअल प्रश्न जाऊ शकतो की भारताचा प्रदेश या संकल्पनेमध्ये पुढीलपैकी कोणकोणता भूभाग समाविष्ट होतो? अ. भारतातील घटक राज्य, ब. भारतातील केंद्रशासित प्रदेश, क. भारतामध्ये भविष्यात मिळवले जाऊ शकणारे प्रदेश. पर्याय क्रमांक 1 फक्त अ, पर्याय क्रमांक 2 फक्त ब, पर्याय क्रमांक 3 अ आणि ब, पर्याय क्रमांक 4 अ ब क. उत्तर काय आहे? अ ब क. आणि हाच प्रश्न मी बदलून विचारला, भारताचे युनियन या संकल्पनेमध्ये पुढीलपैकी कोणकोणत्या भूभागांचा समावेश होतो? अ. भारतातील घटक राज्य, ब. केंद्रशासित प्रदेश, क. भविष्यात मिळवले जाऊ शकणारे प्रदेश. आन्सर काय असेल? फक्त अ. कारण इथं युनियन विचारलंय आणि आधीच्या प्रश्नामध्ये मी काय विचारलं होतं? आधीच्या प्रश्नामध्ये मी विचारलं होतं की टेरिटरी ऑफ इंडियामध्ये काय काय समाविष्ट होतं. हे मी 3 प्रश्न आता सांगितले की टेरिटरी ऑफ इंडिया ही संकल्पना युनियन या संकल्पनेपेक्षा अधिक व्यापक आहे, कारण तिच्यामध्ये युनियन या संकल्पनेमध्ये केवळ घटक राज्यांचा समावेश होतो, तर टेरिटरी या संकल्पनेमध्ये घटक राज्य प्लस केंद्रशासित प्रदेश प्लस भविष्यामध्ये मिळवले जाऊ शकण्याचा समावेश होतो. लक्षात येतंय? आणि हेच आपलं, यालाच जोडून आपलं आर्टिकल 1 ची जी चर्चा चालू होती, आर्टिकल 1 चं क्लॉज 1 आपण पाहिलं, इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. दुसरं आपण पाहिलं की घटक राज्य आणि जे काही प्रदेश आहेत ते पहिल्या शेड्यूलमध्ये दिल्याप्रमाणे असतील. आणि तिसरं क्लॉज जो आहे आणि जो शेवटचा क्लॉज आहे, इथं आपला आर्टिकल 1 संपणार आहे आज. तिसरा क्लॉज आहे टेरिटरी ऑफ इंडिया. टेरिटरी ऑफ इंडिया म्हणजेच भारताचा प्रदेश कंप्राइजेस म्हणजे याच्यामध्ये समाविष्ट होतं काय काय? आत्ताच आपण पाहिलं, घटक राज्य, ए घटक राज्य, बी केंद्रशासित प्रदेश आणि सी
सी काय भविष्यात मिळवले जाऊ शकणारे प्रदेश, म्हणजेच तुमचं आर्टिकल 1चं क्लॉज 3 की भारताचा प्रदेश कंप्राइजेस म्हणजे समाविष्ट होतं घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यात मिळवले जाऊ शकणारे प्रदेश. इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट, आणि हे काय फर्स्ट शेड्यूल मध्ये आहे त्याच्याप्रमाणे ते सगळं असेल. इथं आपलं आर्टिकल 1 संपलं. इथं आपलं आर्टिकल 1 संपलं. आणि जे काही वर्गात मी गेल्या 10 दिवसांमध्ये 11 लेक्चरमध्ये केलं आहे ते हे की आर्टिकल 1 ची डिटेल चर्चा, याच्या बाहेर प्रश्न जाऊ शकत नाही. एमपीएससी याच्या बाहेर प्रश्न विचारूच शकत नाही, इम्पॉसिबल आहे. 10 पुस्तकं 4 पुस्तकं जेवढी काही मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते सगळे वाचून जे याच्यामधलं सगळं जे काही आहे ते मी बोललेलो आहे. नोट्सच्या तर फार पुढे निघून गेलो. नोट्समध्ये नाही एवढं सगळं मी ते बोललेलो आहे. केवळ पहिल्या आर्टिकलच्या 3 क्लॉजेससाठी. आर्टिकल 1 क्लॉज 1 इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. आर्टिकल 1 क्लॉज 2 टेरिटरी आणि जे काही तुमचं स्टेट्स असतील ते कसे असतील फर्स्ट शेड्यूल मध्ये सांगितल्याप्रमाणे. आणि नंबर 3 टेरिटरी ऑफ इंडिया कंप्राइजेस म्हणजे भारताचा प्रदेश या संकल्पनेमध्ये घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यात मिळवले जाऊ शकणारे प्रदेश या तिघांचा समावेश होतो. फेडरल तत्व म्हणजे काय ते पाहिलं, टेरिटरी ऑफ इंडिया म्हणजे काय आपण पाहिलं, आणि युनियन काय हे आपण पाहिलं. इथं आपलं आर्टिकल 1 जे आहे ते संपतं. नेक्स्ट लेक्चरला आपण आर्टिकल 2 च्या चर्चेने सुरुवात करणार आहोत आणि त्यावेळेला आपण आर्टिकल 2 ला डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. हे जे मी काही घेतलं हे कुठल्याही एकाच पुस्तकात नाहीये. स्टेट बोर्ड असेल, लक्ष्मीकांत असेल, बक्षी असेल, कश्यप असेल, यांच्या बसू असेल, यांच्या वेगवेगळ्या पुस्तकात जे काही दिलं आहे ते मी बोललेलो आहे. इथं आपलं आर्टिकल 1 जे आहे ते संपतं. ओपन टू ऑल सिरीजमध्ये केवळ 10च लेक्चर मी आधी ठरले होते, पण हे 11वं लेक्चर मी आज त्याच्यात ऍड करतो आहे. ज्या लोकांना प्रवेश घ्यायचे आहेत त्यांनी ते ऑफिसशी संपर्क तुम्ही करू शकता. आणि हे लेक्चर झाल्यानंतर भारतातले सगळे केंद्रशासित प्रदेश तुम्ही मॅपवर लोकेट काढून डेक्कन आयएसला जे काही तुमचा तिकडे व्यवहार आहे त्याला तुम्ही तो मेल करा, म्हणजे मला चेक करता येईल की काय पद्धतीने तुम्ही अभ्यास करत आहात किंवा नाही. आणि कालची टेस्ट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, त्याच्यावरही सुद्धा विचार तुम्ही केला पाहिजे. उद्याच्या लेक्चरला म्हणजे आता खरं तर आज शनिवार आहे, शनिवार रविवार सुट्टी डिक्लेअर केली असते. शनिवार रविवार आपण लेक्चर घेत नसतो, कारण मंडे टू फ्रायडेमध्ये खूप हेवी काम केलं जातं, खूप जास्त केलं जातं की त्यावेळेला तुम्हालाच वाटतं की नाही सर सॅटर्डे संडे ब्रेक पाहिजेच असतो. ब्रेक म्हणजे उन्हाळक्या करायचा ब्रेक नसतो तो. मंडे टू फ्रायडे जे ह्यूज काम झालेलं आहे ते त्या दिवशी उचलत नाही, सॅटर्डे संडे ते उचलायला लागतं. त्यामुळे जो बॅकलॉग राहतो अभ्यास करणाऱ्या लोकांचा तो काढायला शनिवार रविवार दिला जातो, म्हणजे मंडेला तुम्ही फ्रेश येता. अदरवाईज ते सॅटर्डे संडे पण जर ते काम केलं तर ते तसं होत नाही आणि आपल्याकडे एक्सटेन्सिव्ह काम करून घेतलं जातं. त्यामुळे मंडे टू फ्रायडेच आपण खूप ह्यूज घेत असतो. पण तरीही आज मी सॅटर्डेला लेक्चर घेतलं जेणेकरून आर्टिकल 1 मला संपवायचं होतं. आर्टिकल 1 क्लॉज 1, आर्टिकल 1 क्लॉज 2 आणि आर्टिकल 3 क्लॉज 3. आर्टिकल 1 क्लॉज 3 आपण आता पाहिला की टेरिटरी ऑफ इंडियामध्ये घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यात मिळवले जाऊ शकणारे प्रदेश यांचा समावेश होतो. आणि त्याच्यावरचे 2-3 प्रश्न एक्सपेक्टेड आपण पाहिले. आता आपलं लेक्चर सोमवारी म्हणजे परवा होईल, लेक्चर नंबर 12. तुमचा प्रवेश आणि जे काही आहे त्याच्यासाठी तुम्ही ऑफिसला संपर्क करा. ज्यांचा प्रवेश आता नाही आहे त्या लोकांचे ॲक्सेस मला वाटतं बंद होतील. आत्ता ते काहीतरी ते लिस्टेड किंवा काय तशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला लिंक पाठवून ॲक्सेस देतात, पण आता प्रवेश कन्फर्म झाल्यानंतर लिंक वगैरे काही येणार नाही. टोटली प्रायव्हेट सेक्टरमध्ये ते जातील आणि ज्यांना ॲक्सेस आहे त्यांनाच तो व्हिडिओ दिसेल. ज्यांना ॲक्सेस इकडून दिलेला आहे त्यांनाच तो दिसेल. लिंक शेअर करूनही त्याचा फायदा इथून पुढे होणार नाही. फक्त सुरुवातीचे 10 त्यांनी ओपन ठेवलेले आहेत. आर्टिकल 2 च्या चर्चेने आपण पुढच्या लेक्चरला सुरुवात करूया. जो काही बॅकलॉग आहे तो तुम्ही आज उद्या भरून काढा. आत्ता आपण इथं थांबू. काही शंका असतील तर मला भेटा. धन्यवाद.